इथे बस. हा बाबा हा वेंचरी काम आहे. बसा. काय करता ते कधी नाही ते एवढ्या दिवसांनी आपल्याला निवांत टाइम मिळालेला असते. त्यात बी तुम्ही त्या असं तोंडाला कापड बांधलेलं असते. ते आता प्रेमाचं बोलायचं म्हटलं तर कसं बोलायचं? प्रेमानं बोलायलाच कशाला पाहिजे? हा पण ते बोलल्याशिवाय कसं कळणार मनातलं प्रेम? तेच ते बोला की काय तर. बरं ठीक आहे ते असं तर असं पण बोला की काय तर. आता बोलून थोडा की हो. बोलले की मी न बोलता पण एकमेकांच्या मनातलं कळायला पाहिजे ना. हा हे बी खरंय म्हणा. बरं ते ठीक आहे ते परत एकदा करा माझ्यासाठी. ते आता ओळखलेलं असते बघा मी. काय बघेल ना कोणीतरी. आता तुम्हीच म्हणलात की होते जवळ घ्या म्हणून. मी कधी असं म्हणाले? म्हणलात की हो. काय अर्थ उरला नाही आजकालच्या पोरांच्या. हा कुठं कसं वागावं काही कळतच नाही. हो दिसली जागा वा सुरू असं कुठं असते का? आमच्या जमान्यात एका खोलीत असताना सुद्धा एकमेकांकडे बघायची पंचायत. चार चौघात साधे लाजर पण नाहीत. काय बदललाय पण लगीन तरी करायचं आहे. कलियुग आहे ना. अहो कलियुग आहे. हो काका ते आमचं लगीन झालेलं असते बघा. लगीन झालंय खोटं बोलायला लाज वाटते का? अहो लगीन झालंय तर हे तोंडाला बांधून काय फिरताय? हा हो आम्ही लग्न ठरल्यावर पत्रिका पाठवू नक्की तुम्हाला. हा पाठवा पाठवा. हा जरूर पाठवा. एक लक्षात ठेवा मी आता म्हातारा झालोय माझा वेळ जात नाही. तेव्हा तेवढा टाइमपास होईल. हा तुमचं लग्न लवकर होऊ दे असा आशीर्वाद देतो मी. बरं येऊ काय? या ते जातो आम्ही आता. या 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 बसायला जागा तर मिळाली. बंड्या गावले मी दोघ जण गावले बघायच्यात. कोणाला बट्टी बांधले? त्याला काय होतंय? कसा आहे बंड्या या ड्रेस मध्ये तिला पकडून दिलं की आपलं काम झालं. आता हे फोटो ताईडला सेंड केले की आपलं निम्म काम झालं. बाकी सगळं वाड्यावर गेल्यावर. बंड्या ते राणा गावलं की गावलं की गावलं की गावलं याच्यात गावलंय राणा गावलं. आता बघा परेश पाटील काय करतोय ते. तायडीला फोटो सेंड करतो. सेंड लईच बाद वळणाचा निघाला बघा यो राजा. यो बाद आहे म्हणून तर याला कामावर घेतला. नाही परी असं पोरी फिरवणं शोभतं का त्याला?
त्यात काय एवढं? तू फिरली नाही काय कधी कुणा संगत? माझ्या नशिबात तुम्ही काय फिरणार? एक तर ती पॅरिसला मी तुमची पाठ राखीन म्हणून येणार होते, तर ती बी डील कॅन्सल झाली. आणि हा ती काय म्हणते ते पासपोर्ट, ते बी नाही माझ्याकडं. नशीबच फुट काय बघा माझं. माझं सोडा, त्या राजाचं बघा, एक गुण नाही रानादाचा. अगं ए, आता थोबाड त्याच्यासारखं आहे म्हणजे गुण बी त्याच्यासारखंच असणार काय? तो मारामाऱ्या करतोय, चोऱ्या माऱ्या करतोय, आता पोरी टोरींला बी फिरवायलाय. त्यात काय एवढं? आपल्याला काय फाळा पडणार आहे काय चंदे? नाही, पर लई छंदी फंदी निघाला यो राजा. अगं निघू दे की मग, त्याच्या रक्तात या असल्या भानगडी असणारच. जाऊ दे, मरा नका तिकडं, आपल्याला काय फरक पडतोय? अहो मर ना काय काय सांग. अहो तुम्ही त्या राजाला रानदा बनवून गावासमोर आणला. रानदा असं पोरी फिरवेल का कधी? राणा अगं त्या ठोकळ्याच्या बसची बातच नव्हती ही. अहो तेच सांगायला येत आहे साहेब. अहो गावकरी लगेच ओळखत्याल यो रानदा नाही म्हणून. मग नाही नाही, असं होऊन चालणार नाही चंदे. म्हणून तो घरी आला का नाही, पहिल्यांदा त्याला खडसावून विचारा. हा रानदा आला बघा. चल, कुठं होतास दिवसभर? अरे होतो की गावात, तुला दिसलं नाही काय? नाही. बरं बोल, तुझं काय काम होतं? तुला कसं कळलं माझं काम आहे ते? मी तर माऊला सांगितलेलं. आमच्या लाडूला काय लागते आणि काय नाही ते आम्हाला बरोबर कळत असते बघ. बोल, काय काम होतं? राणादा, महाजन सरांनी हे पत्र दिले, जेव्हा सही करायला सांगितले. एवढंच? अरे लगेच करून देते बघ. दे. लाडू, जा जाऊन अभ्यास कर. काकी तुम्हाला अभ्यास करायला सांगते? का? अभ्यास करणं वाईट असतं? राणादयाच्या आधी तुम्हाला शाळा सोडायला सांगत होती. ए, परत फडकं घेऊन खुर्च्यान चपला पुसायला लावू? ह्या मोडलं वाटतं आमचं. नाही. लाडू बिले आगाव झालाय बघ. ते मोठ्यांना कसं बोलायचं आणि काय बोलायचं कायच कळत नाही त्याला. पण तू तर मोठा आहेस, आणि तू मोठा असून तुला कसं वागायचं ते कळत नाही. का? काय झालं? काय झालं? ए, आधी आम्हाला सांग, दिसभर तू होता कुठं? तुझ्या समध्या भानगडी कळल्यात हा आम्हाला. कोणत्या पोरी संगत फिरत होतास र? पोरी? ही पोरगी कोण आहे मग? हे वय ये पप्या. पप्या? ही पोरगी पप्या दिसायला तुला? नाही नाही ते तसं नाही बघा. मग ते कसं आहे, ते पप्प्याच्या चिकाटीला माझा सलाम असते बघा. पप्या गेला खड्ड्यात र. आधी या समजा काय भानगडी चालू आहे तुझ्या? पुन्हा संगत फिरायलाय तू? एक मिनिट, आपलं जे काय ठरलेलं असते त्यामध्ये पोरी फिरवायच्या का नाही हे ठरलेलं नसते बघा. मी बी माणूस असते, मला बी वाटतंय ते पोरी फिरवणं. बरं ते मला सांगा, त्यात चुकीचं काय असते? नाही, आमासनी तर हे चुकीचंच वाटतंय. कारण राणा भाऊजी असं गावातनं कधी कुठल्या पोरी संगत फिरलं नव्हतं. ते तुमचा काय संबंध? अरे हे बघा, हे मी राणा असल्याचं नाटक करत असते बघा, मी राणा नसते. अरे पण तुला जर असं दुसऱ्या कुठल्या पोरी संगत फिरताना लोकांनी बघितलं तर त्यांचा विश्वास उडून जाईल की तू राणा आहेस म्हणून. आणि मास्तरनीला जर हे कळलं का नाही तर समजा खेळ खल्लास. आयुष्यात तुला तिला कधीच पटवता यायचं नाही. ते तुम्ही तुमचं बघा हो. ते मला पोरी फिरव वाटते, मी फिरवणार. मग एक काम कर, तू त्या मास्तरनीला पटव आणि तिच्या संगत कुठं फिरायचं तिकडं फिर. नाही कोण म्हणताय? खरंच काय असं म्हणता तुम्ही? हा, मग याच्या पुढं अंजली सोडून दुसऱ्या कुठल्या बी पोरीला फिरवायचं नाही, ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसंच करताय बघा मी. बरं ते आता जरा फ्रेश होतंय बघा. येता आपलं काही चुकत तर नाही ना? डोसकं फोडू?
आमचं कधीच काही चुकत नसतंय, कळलं? हा, ताईसाहेबांचं कधीच चुकत नाही. ताईसाहेब पप्या आला. काय तायडे, कसं काय? आता बसला का विश्वास? काय ते? अजून आहेस का काय ते? फोटो नाही का बघितलंस तू? हा हा हा, हा, फोटो बघितला. हा. फोटोसाठी धन्यवाद. तुलाच मी देतो धन्यवाद. म्हणजे मी पुरावा पाठवला, मी फोटो पाठवला आणि तुझा विश्वास बसला, ते एक बरंच झालं. पण तायडे, आता जरा आपल्याला जपून पावलं टाकली पाहिजेत बर का? हा, पावलं जपूनच टाकाय पाहिजेत, नाही तर ह्यो राजा काय तर घोळ घालून बसायचा. राजा नाही ग, राणा. राणा? हम्म. पप्या तुझ्या डोसक्यात काय फॉल्ट आहे काय? सारखं काय तेच 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 तेच? अगं कारण खरंच आहे ते, तो राणाचा आहे. फोटो पाठवलेला बघितलं नाहीस काय तू? बघितला की. हा. आणि तो बघून तर अजून ज्यादा खात्री पटली तो राजाच आहे म्हणून. अगं तू फोटो बघून सुद्धा असं कसं म्हणालेस? कारण राणा जे आयुष्यात करणार नाही ते ह्यो राजा करायलाय. म्हणजे पोरी फिरवतोय. तोच फोटो पाठवलास ना तू? अगं तायडे, ती पोरगी म्हणजे अंजलीच आहे. कशावरनं? माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितले. तू स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. पप्या, तुझा खोटेपणा आणि त्या राजावरचा राग दोन्ही बी माहिती आहे आम्हाला. मला वाटलंच होतं तू असं बोलणार, म्हणूनच मी तुला फोटो पाठवलं होतं. पप्या, ती अंजली नाही, दुसरीच कोणतर पोरगी आहे. थोबाड झाकलंय म्हणून काय कळत नाही. पण आता तर आमची खात्रीच पटली, ह्यो राणा नाही राजाच आहे. तायडे, अगं आता कसं समजावू तुला? नाही तू तर आता काय सांगूच नगस. उलट तू फोटो पाठवलास बरंच झालं. निदान त्या राजाचा पराक्रम तर कळलं आम्हाला. तो असा गावात कुठल्या बी पोरी संगत फिरताना दिसला नाही पाहिजे. हा, अगं तायडे, ती अंजलीच आहे, फक्त तिनं चुडीदार घातलाय. ते तू काही बी बघू नकस. हा, कसं समजावू तुला? मला सांग, तो राणा कुठे आहे? तो आलाय आत्ताच. राजा आलाय ना? आता ती अंजली आहे की नाही, त्याच्या मागणे येणार आणि आता ती चुडीदार घालून येणार. बघितलं चुडीदार? हे म्हणजे कसं काय? पर्स आहे की नाही, पर्स ती चेक कर, त्यात तुला ड्रेस नक्की घावणार. कर. नाही. अगं एकदा चेक कर माझ्यासाठी, एकदा. जाऊ बाई, जरा थांबा. जाऊ बाई, पर्स एकदम भारी हो. बघू जरा, एक नंबर बघा. खरं कप्पे किती ते बघतो, आम्हाला बी घ्यायची हो जरा. अहो, अशी फाईल ठेवत जाऊ नका जाऊ बाई. उगा चांगली पर्स खराब व्हायची. नाही होणार. येऊ? बघितलं? झालं समाधान? आता याच्या पुढं या दोघांनी एकत्र फिरलं पाहिजे. याद राख. हे बघ पप्या, आम्हासने लवकरात लवकर सही पाहिजे. आणि पप्या, परत जर आता या दोघांच्या वाकड्यात गेला तर याद राख, गाठ आमच्या संकट आहे. परत झाडाला टांगून ठेवू. चला, सुटा आता कडकडनं.
ठीक आहे, आता तू आणि तुझं नशीब. हा जा. ते पप्या काय सुधरत नसते बघा. तरी बरं मी माझा ड्रेस अनघाकडेच ठेवून आले. ते मला बी येताना वहिनी चौकशी करत होत्या, ते कुठे गेला होता, काय करत होता. माझी तर त्यांनी पर्स पण चेक केली. म्हणजे ते वहिनींना अजून डाऊट येत असते. मग आता ते मी राणा असते याची खात्री तुम्हाला पटली नाही असं वहिनीसनी वाटलं पाहिजे बघा. पण आपण तसंच तर वागतोय. हा नाही, पण आपण गेले काय दिवस भांडलो नाही, ते म्हणून वहिनीसनी डाऊट आला असणार बघा. पण असं विनाकारण कसं भांडणार? हे आहेच म्हणा. काय हे बघा, ते मी माझा शर्ट घालून जाते आणि तुम्ही मी माझा शर्ट का घातला म्हणून माझ्याशी भांडायचं बघा. काहीतरी काय, तुम्ही तुमचाच शर्ट घातला म्हणून मी कसं भांडणार तुमच्याशी? ते तसं नाही बघा. आता मी तुमच्यासाठी राणा असते, नाही नाही, आता मी तुमच्यासाठी राजा असते बरोबर. ते मी माझा शर्ट घालते म्हणजे ते माझा शर्ट असते, पण ते माझा नसते, ते राणाच असते. म्हणजे तुमच्यासाठी मी राजा असते, राणा नसते, पण मी राणाचा शर्ट घालते म्हणजे ते कळलं मला, कळलं. ठीक आहे, मी भांडते तुमच्याशी. हा, पण ते नीट जमल काय तुम्हाला? का नाही जमणार? बघा तर तुम्ही अशी भांडते ना की तुम्ही घाबरलात पाहिजे. ते राजा असते मी, ते मी कोणाला घाबरत नसते बघा. हो का? बघू ना कोण कोणाला घाबरताय ते. मग बघाच तुम्ही. बरं ऐका, ते मी आता शर्ट घालून जाते खाली, तुम्ही लगेच या. हा? अरे वा, कुस्ती मी बी असते बघ. दोघांना मारते. ए तू आधी तो शर्ट काढ. काय तू समजतोस कोण रे स्वतःला? हा, तुझी हिम्मत कशी झाली राणाजींचा शर्ट खाती घालून यायची? एक मिनिट, काय झालंय? राणाजींचा शर्ट तू का घातलास? ते मीच राणा असते. ए किती वेळा सांगायचं तुला, तू राणाजी नाहीयेस म्हणून तुला समजत नाही? ते मी कोण असते, तुम्ही कोण मला सांगणार? मला माहित असतंय मी कोण असते ते. मलाही चांगलं माहितीये तू कोण आहेस ते. एक लफंगा आणि भामटा माणूस आहेस तू. ए ते तोंड सांभाळून बोलायचं. ए जाऊ बाई, अहो काय झालंय काय? बघा ना, राणाजींचा शर्ट घातला या माणसानं. हिम्मत कशी झाली? ते हिच्या डोक्यामध्ये ते फॉल झालं असते बघा. ए काय म्हणालास तू? आत्ताच्या आत्ताच चालता हो या घरातनं. चल निघ. ते तुम्ही कोण सांगणार जा म्हणून? ए जसं मारक्या मच्छर बघितलं म्हणून मी काय घाबरत नसते, सांगून ठेवतोय मी. ए गप्पा बस. ए वहिनीसने असं कशाला बोलायलीस तू? असंच बोलायला लागते. तुला सांगते हिच्या मेंदूमध्ये फरक पडलेला असते बघा. वेडी मी नाही, वेडा तू आहेस. लफंगा चोर, भामटा चोर, चोर आहेस तू. ए ते शिवाय जायचं काम नाही, सांगून ठेवते. देणार मी. काय करशील? मी ते तू रडी, ते तू घाबरट, तू भित्री, तू ते मारकी मैस, तू राणा भाऊजी अवच भांडूनी. ते सरपंच झाल्यापासून ज्यादा आवाज चढलेला असते काय? तुम्हाला सांगते, ते वहिनींनी सरपंच पद तुम्हाला दिलेलं असतंय, ध्यानात ठेवायचं. हा मग काय करणार आहेस तू? काय करणार? ते सोड, काय करणार? मारणार? मार मार. अरे राणा, ए आत्ताच आत्ता घरातनं बाहेर आणि शर्ट काढ. ए नाही काढणार. ए तू गप्पा बस बर का, मी खरंच मारीन तुला. माझा तर पेशंट पण संपलाय. ए मी घाबरत नसते कोणाला. मार तू. अरे तुझं काय चाललंय?